Good morning to all TYIT students in our ISM lecture. So last time आपण हे points बघितलेले होते. There are different typical contents of SLA. Now we will see the supplier management. So what is the goal? The primary goal of supplier management is to manage suppliers and the services they supply, to provide seamless quality of IT service to the business and ensure that value for money is obtained. So other objectives includes the application of capabilities. Two, first is what obtain value for money from supplier and contracts. The next one is the ensure that underpinning contracts and agreements with supplier that are aligned to business needs. Next one is the manage relationships with suppliers. Next negotiate and agree contracts with suppliers. Then manage supplier performance, and last one is maintain a supplier policy and a सपोर्टिंग सप्लायर अँड कॉन्ट्रॅक्ट डेटाबेस. तर या सगळ्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर जेव्हा आपण सप्लायर मॅनेजमेंट करतो सो तेव्हा प्रायमरी गोल हे काय असतं, तर टू मॅनेज सप्लायर्स अँड सर्व्हिसेस दे सप्लाय, टू प्रोव्हाइड सिमलेस क्वालिटी ऑफ IT सर्व्हिस. म्हणजे सप्लायरकडून मॅनेज होणारा किंवा सप्लायरकडून जो काही प्रोव्हाइड होणारा डेटा आहे तो आपल्याला व्यवस्थित क्वालिटीचा द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी काही अदर ऑब्जेक्टिव्ह जे आहेत त्यांच्यामध्ये या खालील प्रकारच्या कॅपेबिलिटीज असणं आवश्यक आहे. फर्स्ट काय आहे, तर ऑब्टेन व्हॅल्यू फॉर मनी फ्रॉम सप्लायर्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स. तर व्हॅल्यू फॉर मनीचा अर्थ काय, की जे काही प्रोडक्शन ते करणार आहे ते एकदम तुमचं अप टू डेट असायला पाहिजे. सो नेक्स्ट काय आहे, तर अंडरपिनिंग कॉन्ट्रॅक्ट्स अँड ॲग्रीमेंट्स विथ सप्लायर्स. म्हणजे काय, तुमच्या बिझनेसच्या नीड्स कंप्लीट करण्यासाठी तुमच्या सप्लायर्स बरोबर चांगले कॉन्टॅक्ट्स असायला पाहिजे. नेक्स्ट थर्ड आहे मॅनेजर रिलेशनशिप बिटवीन सप्लायर. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही कंपनीसाठी एखादं डील करत असता एखाद्या प्रोडक्टच्या सप्लायसाठी, तेव्हा तुमचं सप्लायरसोबत रिलेशनशिप हे चांगलं असायला हवं. नेक्स्ट निगोशिएट अँड ॲग्री कॉन्ट्रॅक्ट्स विथ सप्लायर. निगोशिएट म्हणजे काय, तर कंपनीचा फायदा तोटा बघून ज्या प्रकारे तुमची कंपनी प्रॉफिटमध्ये जाईल अशा प्रकारची कॉन्ट्रॅक्ट्स सप्लायरकडून मान्य करून घ्यायची किंवा ॲग्री करून घ्यायची. नेक्स्ट आहे मॅनेज सप्लायर परफॉर्मन्स. म्हणजे काय, सप्लायरकडून आपल्याला जसं हवं तशा प्रकारचं प्रोडक्ट तयार करून घेणं किंवा तसं आउटपुट घेणं, त्याचा परफॉर्मन्स तशा प्रकारे करून घेणं. अँड लास्ट वन इज वॉट मेंटेन सप्लायर पॉलिसी and supporting supplier and contract database. Next one, so there are different terminologies. First is SSIP, that is supplier service improvement plans. So these terminologies is just introduction about that concept. Next one is the supplier survey report. Third one, supplier and contract performance report. So these three terms are very important. Next, there are different types of supplier agreement or arrangements. First is the co-sourcing. So what is the meaning of co-sourcing? An informal combination of insourcing and outsourcing using a number of outsourcing organizations working together to co-source key elements within the life cycle. आता इथे सोर्सिंग म्हणजे काय, तर इथे इनसोर्सिंग असतं आणि आउटसोर्सिंग. इनसोर्सिंग म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये बाहेरून येणारे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते रॉ मटेरियल असेल किंवा एनी अदर, त्याला आपण म्हणतो इनसोर्सिंग. आणि आउटसोर्सिंग म्हणजे तुमच्या कंपनीमधून बाहेर जे जाणारे प्रोडक्ट्स आहेत त्याला आपण आउटसोर्सिंग असं म्हणतो. सो या दोघांचं कॉम्बिनेशन किंवा या दोघांचं ताळमेळ बसवण्यासाठी हे जे सोर्सिंग आहे ते असणं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे पार्टनरशिप और मल्टी सोर्सिंग. So you have to set up the formal arrangements between two or more organizations to work together to design, develop, transition, maintain, operate and support IT services.
So the focus here tends to be and strategic partnerships that leverage critical expertise or market opportunities. Okay, then third, business process outsourcing. तर यामध्ये काय आहे तर it contains the formal arrangements where an external organization provides and manages the other organization's entire business process or functions in a low cost location. तर याच्यामध्ये काय आहे इथे काही फॉर्मल अरेंजमेंट्स असतात एक्सटर्नल ऑर्गनायझेशनसाठी जी तुम्हाला एक्सटर्नली प्रोडक्ट्स किंवा रॉ मटेरियल आउटसोर्स करत असते. नेक्स्ट वन इज द नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. तर यामध्ये काय इट इज द न्यू एनहान्समेंट ऑफ बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. आणि इम्पॉर्टंट पार्ट काय where external organizations provide domain-based processes and business expertise rather than just process expertise and requires advanced analytical and specialized skills from the outsourcing organization. म्हणजे काय तर आउटसोर्सिंग करत असताना ज्या डिफरंट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याकडून ज्या प्रकारे तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स घेता, डिफरंट टाइप्स ऑफ परफॉर्मन्स जसं तुम्ही करून घेता, त्याच प्रकारे त्यांच्याकडून कुठल्या गोष्टी शिकणं आवश्यक आहे तर जे डिफरंट ॲनालिटिकल स्किल्स आहेत, स्पेशलाइज स्किल्स, ज्या काही नवीन नवीन गोष्टी आहेत त्या कायम इथे शिकत राहिल्या पाहिजे. सो दॅट इज द नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. बाहेरून येणारे जे काही नॉलेज आहे ते सुद्धा इथे घेतलं पाहिजे. नेक्स्ट वन इज द ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हिजन. दॅट इज व्हेअर एक्सटर्नल ऑर्गनायझेशन्स प्रोव्हाइड शेअर कॉम्प्युटर बेस्ड सर्व्हिसेस to customer organizations over a network. The complexities and cost of such shared software can be reduced and provided to organizations that could otherwise not justify the investment. याच्यामध्ये काय करायचं आहे जेव्हा एक्सटर्नल ऑर्गनायझेशन एखादा कॉम्प्युटर बेस्ड सर्व्हिस आपल्याबरोबर शेअर करतात किंवा त्याचे कस्टमरच्या ऑर्गनायझेशन बरोबर एखाद्या नेटवर्कने शेअर करतात, सो त्याच्यातले येणारे जे काही कॉम्प्लेक्सिटी आहे किंवा जे काही डिफरंट कॉस्ट्स आहेत ते रिड्यूस कसे करता येतील आणि चांगल्या प्रकारची सर्व्हिस कशी देता येईल, सो त्याला म्हणायचं ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हिजन. So this is the diagram which shows the supplier on contract database. Next one, relationship with other life cycle phases. So see there are 4 phases: service design, service operation and continual improvement. So in service design there are total 4 points such as supplier categorization and maintenance of the that is the SCD. Then next one is evaluation and setup of new suppliers and contracts. Next one is the assessing the transition to new suppliers. Next one is the establishing new suppliers, etc. सो ते याच्यामध्ये आणि काय सांगितलं तर सर्व्हिस डिझाईन करताना या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे मेंटेनन्स पाहिजे. नेक्स्ट इव्हॅल्युएशन म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस काय होते ती. नेक्स्ट आहे असेसिंग द ट्रान्झॅक्शन टू न्यू सप्लायर. असेसिंग म्हणजे काय तर परीक्षण करणे, प्रत्येक स्टेपला तुम्ही कशा प्रकारे तुमची इम्प्रूव्हमेंट होते आहे त्याचं असेसिंग. एस्टॅब्लिशिंग न्यू सप्लायर्स मीन्स वॉट, नवीन नवीन सप्लायर आपल्याला क्रिएट किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. नेक्स्ट वन इज द सर्व्हिस ऑपरेशन, दॅट इज द सप्लायर्स अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट अँड परफॉर्मन्स. अँड नेक्स्ट वन इज द कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल अँड टर्मिनेशन. सो आता याच्यामध्ये काय आहे सप्लायर आणि कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटमध्ये आपल्या इथे ऑपरेशन्स करायचे आहे डिफरंट. आता सप्लायर मॅनेजमेंट म्हणजे कोणतं, जिथून आपण रॉ मटेरियल आणणार ते. अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट म्हणजे जो कोणी प्रोडक्शन तयार करतो आहे ते. नेक्स्ट वन इज कंटिन्युअल सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट मीन्स वॉट, आयडेंटिफाईंग द इम्प्रूव्हमेंट ॲक्शन्स इन्व्हॉल्विंग सप्लायर्स, दॅट इज कोलॅबोरेटिव्ह मेजरमेंट्स गॅदर ऑन सप्लायर अरेंजमेंट्स. सो याला म्हणायचं कंटिन्युअस सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट.
म्हणजे काय, सप्लायर ज्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्याची आयडेंटिफाय, म्हणजे त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे ते चेक करत राहायचं आहे. आणि डिफरंट मेजरमेंट्स सप्लायरच्या अरेंजमेंटसाठी. So if you have any query related to this, then ask me in my feedback form.